career since 2012. Banking, staff selection, IBPS, TCS, RRB, SBI, scholarship Navodaya, गणितीय Olympiad, सैनिक स्कूल, G-Champ, Abacus and Brain Gym, Abacus, Foundation, Standard 1st to Standard 8. रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी, बुलढाणा. मोबाईल नंबर 9921739550 आणि 9503162595. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. देशातून हत्तीरोग निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत. या रोगाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचं सेवन बाधित क्षेत्रातील व्यक्तींनी करा असं आवाहन केंद्रीय आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचे उद्घाटन लॉन्च इव्हेंट दूरदृश्य प्रणालीद्वारे आज 10 ऑगस्टला मेहकर येथील महाराष्ट्र अर्बन बँकेच्या सभागृहात केंद्रीय आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. या शुभारंभ कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सचिव श्रीमती वंदना मॅडम, बिहार, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश या राज्याचे आरोग्य मंत्री तसेच ग्रामविकास, कृषी, महिला, बालकल्याण, शिक्षण, अल्पसंख्याक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री महोदय बोलत होते. ते पुढे म्हणाले, हत्तीरोग हा आजार कायमस्वरूपी असल्याने त्यांना 45% अपंगत्वाचे प्रमाणपत्र द्यावे जेणेकरून त्यांना अपंगत्वाचे इतर लाभ सुद्धा मिळू शकतील. त्या दृष्टिकोनातून पहिले 45% अपंगत्वाचे प्रमाणपत्र बुलढाणा येथे मंत्री महोदयांच्या हस्ते संबंधित हत्तीरोगग्रस्त महिलेला आज देण्यात आलं. भारतातील 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 7.5 रुग्ण या लिम्फॅटिक फायलेरियासिस अर्थात हत्तीरोग आजाराने व्यथित आहेत. या आजाराचे देशातून निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत. 2023 पासून केंद्र सरकारच्या वतीने पंचमुखी रणनीती योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक गोळी ही फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात बाधित क्षेत्रात मोहीम स्वरूपात नागरिकांना देण्यात येते. 2023 मध्ये या अभियानाला चांगला प्रतिसाद लोकांनी दिला. जवळपास 82% लोकांपर्यंत हे अभियान पोहोचलं होतं. तर यावर्षी MDA अभियानाच्या पहिल्याच चरणामध्ये 11 राज्यातील 96%, जिल्ह्यातील 95% लाभार्थ्यांपर्यंत या प्रतिबंधात्मक गोळ्यांचं वाटप करण्यात आलंय. भविष्यात हत्तीरोगापासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक गोळ्यांचं सेवन बाधित क्षेत्रातील प्रत्येकाने करावं असं आवाहन त्यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्व आणि केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या मार्गदर्शनात भारत चिकित्सा सेवा ही सर्व क्षेत्रामध्ये मार्गक्रमण करत आहे. 2047 ला भारताला विकसित राष्ट्राचा दर्जा प्राप्त करून देण्याचा संकल्प आपण सर्वांनी मिळून करूया असंही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गावर काम करत आहे. सरकारच्या माध्यमातून महिला, युवक, शेतकरी, गोरगरीब यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ दिला जात आहे. मच्छरांच्या दंशाने हत्तीरोग होत असल्याने मच्छरदाणी सारखा बचावात्मक संसाधनाचा उपयोग संदर्भात सरकारच्या वतीने सकारात्मक भूमिका घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सिटी न्यूज बुलढाणा. महाराजा अग्रेसन रिसॉर्ट, चिखली. लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 9822897747 आणि 9011065879 आणि 7743951901. श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज, कोलवड, बुलढाणा. जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 940458 8319 आणि 9130 83 30 24.